अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर अकोला क्षेत्रीय परिवहन कार्यालय की ओर से एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। सक्षम महिला सुरक्षित राष्ट्र इस थीम के तहत ये कार्यक्रम संपन्न हुआ। अकोला क्षेत्रीय परिवहन कार्यालय में कार्यरत महिला अधिकारियों ने पहल करते हुए इस कार्यक्रम का आयोजन किया। महिलाओं के सम्मान, सशक्तिकरण और सुरक्षित परिवहन संस्कृति का संदेश समाज तक पहुंचाने के उद्देश्य से इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर कहा गया कि महिलाओं पर परिवार के साथ साथ समाज की भी बड़ी जिम्मेदारी होती है, इसलिए सुरक्षित वाहन संस्कृति निर्माण के लिए महिलाओं को आगे आना चाहिए। कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति रही। उपस्थित महिलाओं को सड़क सुरक्षा नियमों के बारे में विस्तार से मार्गदर्शन दिया गया। साथ ही विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाली कर्तृत्ववान महिलाओं का सम्मान भी किया गया। इस दौरान वाहन चलाने वाली कुछ महिलाओं को सुरक्षा के दृष्टिकोण से हेलमेट का भी वितरण किया गया। इस पहल के माध्यम से महिलाओं में सड़क सुरक्षा के प्रति जन जागरूकता फैलाने का संदेश भी दिया गया। सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते। आज मी इथे आरटीओ द्वारे आयोजित कार्यक्रमात आलेली आहे आणि तिथे सावित्री पथकाबाबत मला माहिती मिळाली आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या अग्रेसित महिला इथे होत्या। सगळ्या आपल्या होममेकर ज्या आपल्या पाठीशी असतात, त्यामुळे आम्ही पण काम करतो, त्या सगळ्या होत्या। तर त्यांना बघून मलाही उत्साह मिळाला आणि सगळ्या किती पुढे महिला आहेत ते बघून आनंद झाला। त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि महिलांनी असंच न डरता न भीता पुढे जावं। आज आंतरराष्ट्रीय महिला दिन त्यानिमित्ताने आरटीओ ऑफिस अकोलातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर आज निमित्तच आहे जागतिक महिला दिन। हे केवळ एक निमित्त आहे। एरवी प्रत्येकाच्या कुटुंबात वर्षभर महिलांचाच वर्चस्व असतो। कुटुंबाचे नेतृत्व ज्याप्रमाणे महिला आपण आनंदाने करतो, त्याचप्रमाणे या नेतृत्वासोबत आपण आपल्या जबाबदारीही स्वीकारल्या पाहिजेत। जसे की घरून आपला पती, मुलगा, मुलगी जात असताना त्यांच्याकडे आपण जेव्हा चाबी देतो, तेव्हा आपण हे तपासले पाहिजे की तो त्याच्याकडे लायसन्स आहे का, व्हॅलिड लायसन्स आहे का? आणि तो हेल्मेट घेऊन घराबाहेर पडला आहे का? त्यांनी सीट बेल्ट लावला आहे का? त्याला प्रॉपर रस्ता सुरक्षेचे नियम माहिती आहेत का? हे पण आपण तपासले पाहिजे। ही पण आपण म्हणजे जबाबदारी स्वीकारली पाहिजे। अशा पद्धतीचं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते।